Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. संतप्त विना अनुदानित शिक्षकांचा सरकारला आत्मदहनाचा इशारा. वाढीव टप्प्याचा GR काढावा आणि जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करावा अशा अनेक मागण्यांसह विना अनुदानित कृती समितीच्या वतीनं गेले 50 दिवस शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांनी अनेक आंदोलने केली, मात्र अद्यापही शासनाने कोणतेही आदेश दिले नाहीत. शिक्षण मंत्र्यांनी 18 तारखेला कॅबिनेट बैठकीत वाढीव टप्प्याचा GR काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही निर्णय घेतलेला नाही. यावेळी बोलताना उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, महाराष्ट्र राज्य विनंदन शाळा कृती समितीच्या माध्यमातून 1 ऑगस्ट 2024 पासून शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आमचं धरणं आंदोलन सुरू होतं. 26 ऑगस्ट पासून आमरण ऑपरेशन सुरू होतं. 11 दिवसानंतर परत उपोषण मागे घेऊन धरणे आंदोलन परत सुरू केले. या दरम्यान महाराष्ट्र शासनाने अनेकदा आम्हाला आश्वासन दिलं की तुमचा जो टप्पावाढीचा आदेश आहे तो लवकरात लवकर काढण्यात येईल आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेऊन GR काढण्यात येईल. परंतु आज 50 दिवस झालं कोणत्याही प्रकारच्या शासनाची हालचाल दिसत नाही. करणार फक्त म्हणतात, आश्वासन देतात, परंतु आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या शासनाने केलं. त्यामुळं आज आम्ही शासनाला अंतिम इशारा देतो, जर 24 सप्टेंबरपर्यंत मंगळवारपर्यंत जर बैठक होऊन जर GR निघाला नाही तर बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर आम्ही सामुदायिक आत्मदहन करणार आहोत आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल. येत्या मंगळवार 24 सप्टेंबरपर्यंत शिक्षकांनी अल्टिमेटम दिला असून सोमवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत वाढीव टप्प्याचा आदेश न निघाल्यास येत्या बुधवार 25 सप्टेंबर रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे शिक्षकांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा यावेळी सरकारला दिला. यावेळी शिक्षक भरतीचे अध्यक्ष दादा लाड, जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, सुभाष खामकर, शशिकांत खडके, अनिल लायकर, वैद्यनाथ चाटे, मुरलीधर कवाडकर, अजय थूल, स्मिता उपाध्ये, नेहा भुसारी, गौतमी पाटील, भाग्यश्री राणे, नीता सुतार, सुमन नरुटे यांच्यासह राज्यातील शेकडो शिक्षक उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.